माझ्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बदलापूर ते महाड आपली धम्मसहल चालली आहे। बौद्ध पंचायत समिती शाखा क्रमांक 707 संलग्न सुजाता महिला मंडळ। आज 20 मार्च म्हणजे 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगड येथील महाड तालुक्यातील चौदार-तळे हे सार्वजनिक चौदार-तळे अस्पृश्यांना पाणी मिळावं म्हणून सत्याग्रह केला होता। आज त्या दिवसाला सामाजिक क्रांती दिवस म्हणून ओळखलं जातं। बाबासाहेब बोलतात की आपण एवढे वर्ष पाणी पियालो नाही तर मेलो नाही, किंवा आता पाणी पिणार तर आपण काय अमर होणार नाहीये। तर कारण सत्याग्रह करायचं कारण की आपण सुद्धा माणसं आहोत आणि आपल्या समानतेसाठी आपण सत्याग्रह करत आहोत। त्याचबरोबर पाणी नैसर्गिक संपत्ती आहे, त्या सर्वांचा अधिकार आहे, म्हणून बाबासाहेबांनी सर्वांसाठी सत्याग्रह केला होता। आज आमची बौद्ध पंचायत समिती यांच्या मार्फत बदलापूर ते महाड आणि त्याच्या पुढे बाबासाहेबांचं राहतं घर मुळगाव आंबाडवे इथे आमची धम्मसहल जाणार आहे। जय भीम, नमो बुद्धाय। सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। 5.5 तासाचा प्रवासानंतरला अखेर आम्ही चौदार-तळे महाड इथे पोहोचलो आहोत आणि आमची बौद्ध पंचायत समिती शाखा क्रमांक 707 ची टीम सुद्धा आलेली आहे। पहिला प्रवास सुद्धा अध्यक्ष आहेत, आमचे उपासक आहेत आणि त्याचबरोबर आमचे कांबळे माजी चिटणीस आहेत। सर्वांना माझा जय भीम। आता काही अंतरावर चौदार-तळे आहे, तिथे आम्ही बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी जात आहोत। सर्वांना जय भीम बोला, जय भीम, जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। चौदार-तळे भारतातील पहिला असा सत्याग्रह आहे की जगाच्या नकाशामध्ये, जगाच्या इतिहासामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह करावा लागला। कारण त्या काळामध्ये अस्पृश्य समाजाला पियाचं पाणी मिळत नव्हतं। पाणी मिळत होतं पण सार्वजनिक ठिकाणी पाणी प्यायला परमिशन नव्हती। बाबासाहेबांनी सत्याग्रह केला। फक्त सत्याग्रह नाही तर त्यासाठी त्यांनी कोर्टाची न्यायालयीन केस लढली आणि केस जिंकली। आजचा बहुजन समाज आणि जो अस्पृश्य समाज होता त्यांनी खरोखर बाबासाहेबांना ऋणी आहेत आणि मी तर बाबासाहेबांना थँक्यू बोलेन की आमच्यासारख्या समाजाला बाबासाहेबांनी पियाचं पाणी मुबलक करून दिलं। आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला
तर माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. जय भीम, नमो बुद्धाय.